नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। पंकजा मुंडे यांनी मनोज जरांगे यांचं अभिनंदन का केले? लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक गावातून निवडणुकीसाठी अर्ज भरण्यात येत आहे। मात्र असे अर्ज दाखल करून मराठा समाजाच्या शक्तीचे विभाजन होईल। त्यामुळे एकच अपक्ष उमेदवार देऊन त्यांना निवडून आणा किंवा सगळे सोयरे कायद्याला पाठिंबा देईल त्या उमेदवाराकडून बॉन्ड लिहून घ्या आणि निवडणुकीत त्याला पाठिंबा द्या, असे दोन पर्याय मराठा समाजापुढे ठेवत आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मी निवडणुकीच्या भानगडीत पडणार नाही असं स्पष्ट केलं आहे। जरांगे पाटलांच्या या भूमिकेचे स्वागत करत भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे। मुंडे म्हणाल्या, जरांगे पाटील यांना राजकारण करायचं नाही हे त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट झालेलं आहे। राज्यातील मराठा समाजाचे आंदोलन त्यांनी सावरले। ते पहिल्यापासून राजकीय भूमिकेपासून दूर होते। आता लोकसभेच्या निवडणुकीतही ते आपल्या अराजकीय भूमिकेवर ठाम राहिले आहेत। त्यामुळे जरांगे पाटील यांचे अभिनंदन करते असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे। मराठा समाजाला 50% आरक्षण द्यावे, सगळे सोयऱ्याबाबत कायदा करावा अशी मागणी जरांगे पाटलांनी लावून धरली आहे। सरकारने मात्र 10% स्वतंत्र आरक्षण दिलं। सरकारच्या या भूमिकेविरोधात आक्रमक झालेल्या मनोज जरांगेंनी रविवारी 24 मार्च रोजी अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या महासभेचं आयोजन केलं होतं। यावेळी त्यांनी सगळे सोयरेवर आपण ठाम असून आचारसंहिता संपल्यानंतर मराठा कुणबी एकच असल्याचा GR काढावा असं आवाहन सरकारला त्यांनी केलं आहे। जरांगे पाटील म्हणाले की मी लोकसभा निवडणूक लढवण्याच्या भानगडीत पडणार नाही। तसेच निवडणुकीत गावागावातून उमेदवार दिला तर समाजाचे नुकसान होईल। त्यामुळे एकच अपक्ष उमेदवार उभा करावा, अन्यथा जो कोणी सगळे सोयरे कायद्याला पाठिंबा देईल तसे बॉन्डवर लिहून देणाऱ्या उमेदवाराला निवडून द्या, असे दोन पर्याय जरांगेंनी समाजापुढे ठेवले आहेत। तसेच हा निर्णय घेण्यासाठी प्रत्येक गावात बैठक घेऊन अंतिम निर्णय 30 मार्च पर्यंत कळवावा असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं आहे। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।